उकडीचे मोदक म्हटलं की बऱ्याच बायकांना असं वाटतं की नाही ती रेसिपी खूप अवघड आहे. पण बघायला गेलं तर एकदम सोपी रेसिपी आहे. याच्यामध्ये अवघड असं काहीच नाहीये. नमस्कार मंडळी, मधुशाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर आज आपण गव्हाच्या पिठापासून उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघतोय. चला पटकन रेसिपी सुरू करूया. सुरुवातीला तर इथे मी साधारणतः 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतले. अंदाजेच घेतले, काही जास्त नाहीये. 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतले, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय आणि 2 चमचे तेल घालायचंय. आता तेलामुळे काय होतं, एकतर मोदक जे आहेत ते वातळ होत नाहीत, अगदी दिवसभर छान असे मऊसूत राहतात. जसं आपण तांदळाच्या पिठाचे मोदक बनवतो तसे सेम गव्हाच्या पिठाचे सुद्धा मोदक होतात. अजिबात वातळ होत नाहीत किंवा थंड झाल्यानंतर सुद्धा कोरडे पडत नाहीत. छान असे मऊ रसरशीत मोदक राहतात. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं भिजवून घ्यायचंय. थंड तेल घालायचं म्हणजे जी कणिक आहे ती एकदम मऊसूत होते आणि मोदक सुद्धा छान लुसलुशीत होतात. आता हे पीठ जे आहे ते 10 मिनिटं असं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया. आता याच्यामध्ये आपण ओल्या खोबऱ्याचं सारण वापरतोय. कुठल्याही प्रकारचे उकडीचे मोदक बनवा त्याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचं सारण वापरायचं. जर तळणीचे मोदक बनवणार असाल तर त्याच्यामध्ये सुकं खोबरं वापरलं तरी सुद्धा चालेल. तर हे बघा मी छान असा नारळ फोडून घेतलाय. या पद्धतीने जर तुम्ही नारळ फोडला तर जे खोबरं आहे ते कवचालापासून पटकन वेगळं होतं. त्याचे तुकडे करून घेतले आणि जो पाठीमागचा काळपट भाग असतो तो काढून घेतला आणि बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये 1-2 वेळा फिरवून घेतलं म्हणजे त्याची छान असा ओल्या खोबऱ्याचा चव तयार झाला. आता माझ्याकडे खोबरं खोण्यासाठी काही नाहीये म्हणून मी ही मेथड वापरले. तुमच्याकडे जर विळी असेल किंवा खोण्यासाठी काही असेल तर तुम्ही त्याच्याने सुद्धा खोबरं खोवून वापरू शकता. त्याचा छान असा ओल्या नारळाचा चव तयार होतो. आता इथं कढईमध्ये मी साधारणतः 1 चमचे तूप घेतले. त्याच्यामध्ये जे खोबरं होतं ते घालून घेतले. एक अर्धा मिनिट खोबरं छान असं परतून घ्यायचं म्हणजे त्याच्यातला जो ओलावा आहे तो थोडासा निघून जाईल. जर तसंच ठेवलं तर जे आपलं सारण आहे त्याला पाणी सुटतं. नंतर त्याच्यामध्ये अर्धा कप गूळ घातलाय, वेलची पावडर घातली आणि थोडंसं जायफळ किसून वापरलंय. याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पाणी आटेपर्यंत. माझ्याकडे बदामच होते म्हणून मी तेवढेच ड्रायफ्रूट इथं वापरलेत. तुमच्याकडे अजून असतील तर तुम्ही नक्कीच वापरू शकता. किंवा ही जी रेसिपी आहे पारंपरिक याच्यामध्ये कुठेही ड्रायफ्रूट वापरत नाहीत. पण आजकाल आपणच वापरतो. ठीक आहे, थोडंसं हेल्दी सुद्धा होतं म्हणून वापरलेलं सुद्धा तेवढंच चांगलं आहे. पण ऑप्शन आहे की तुम्हाला वापरायचं असेल तर वापरा, नसेल वापरलं तरी सुद्धा चालेल. आता मिश्रण एका बाउलमध्ये मी काढून घेतले. पूर्णपणे मिश्रण थंड झाल्याशिवाय अजिबात मोदक बनवायला घ्यायचे नाहीत, नाहीतर मोदक फसकतो. आता मिश्रण थंड झाले, कणिक सुद्धा भिजली. परत एकदा छान अशी मळून घेऊयात आणि याला पीठ, तेल काहीही न लाटता मोदक जी पारी आहे ती अगदी छान अशी लाटता येते. तुम्हाला जर लाटून बनवायची नसेल तर तुम्ही हाताच्या सहाय्याने सुद्धाही बनवू शकता. पण लाटल्यानंतर जितकी पाहिजे तितकी पातळ करता येते आणि उकडीच्या मोदकासाठी जी पारी आहे ती एकदम पातळ असावी म्हणजे त्याचं आवरण पातळ असेल तर मोदक पटकन उकडला जातो आणि खाताना सुद्धा अजिबात पिठोळ लागत नाही. तर हे बघा मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे अगदी भरपूर सारण घालायचं उकडीच्या मोदकामध्ये. सारण घालायला इथं अजिबात कंजूशी करायची नाही आणि इथं मी व्हिडिओत दाखवते तसं 2 बोटाच्या साहाय्याने छान अशा याला कळ्या पाडून घ्यायच्यात. आता मोदक बंद करताना ज्या कळ्या आहेत त्या पूर्ण एका बाजूला सुरुवातीला झुकवून घ्यायच्या आणि मग त्याचं सेल बंद करायचं. त्याच्याने काय होतं, मोदकाला एकतर कळ्या एकसारख्या येतात आणि मोदक सुद्धा दिसायला छान असा सुबक दिसतो. तर बघू शकताय तुम्ही एकदम मस्त असा कळीदार मोदक आपला तयार झालाय. आता इथं कळ्या पाडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कळ्या अगदी छोट्या छोट्या पाडायच्या आणि मोदकाला कळ्या पाडून झाल्यानंतर पूर्ण ज्या कळ्या आहेत ते एका बाजूला झुकवून घ्यायच्या. म्हणजे मोदक पटकन त्याचं जे तोंड आहे ते इझी बंद करता येतं आणि त्याला टोक सुद्धा छान येतो. अजिबात वाकडा तिकडा कुठेही जात नाही. मोदक छान असा आकार सुद्धा धरतो. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवणार असाल तरी सुद्धा परफेक्ट मोदक बनवू शकता. अजिबात चुकणार नाहीत आणि इतकी सोपी रेसिपी आहे. इथं उकड वगैरे तुम्हाला अजिबात काढायची नाही. फक्त पीठ भिजवूनच मोदक बनवायचे तरी सुद्धा खूप छान आणि टेस्टी मोदक तयार होतात. तर आता अशा पद्धतीने माझे सगळे मोदक बनवून तयार झालेत. तर जे मी पीठ घेतलं होतं त्या पिठामध्ये साधारणतः माझे एक 14 ते 15 मोदक तयार झालेत. 1.5 वाटी गव्हाच्या पिठामध्ये आणि 1 नारळाचा जो चव आहे तो मी वापरला होता. आता एका चाळणीला तेल लावून त्याच्यावरती सगळे मोदक काढून घेतलेत आणि कढईमध्ये आता आपण स्टीम करून घेणार आहोत. पाण्यामध्ये थोडंसं लिंबू टाकले त्याच्यामुळे काय होतं, जी कढई आहे ती आतमधून काळी पडणार नाही. 10 ते 15 मिनिट लो टू मध्यम गॅसवरती याला छान असं वाफवून घेऊया.
तुमच्याकडे जर केळीचं पान असेल, हळदीचं पान असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वाफवू शकता. इव्हन काहीच नसेल तर असं चाळणीमध्ये ठेवायचं आणि वाफवायचं. छान वाफवून होतात. अजिबात चाळणीला खाली चिकटत सुद्धा नाहीत. ते बघा 10 ते 15 मिनिटानंतर मोदकाचा छान असा कलर सुद्धा चेंज झालाय. एकदा हात लावून बघायचा, जर हाताला मोदक चिकटला नाही, पूर्णपणे ड्राय वाटला तर तो लगेच काढून घ्यायचा. थंड व्हायची वाट बघायची नाही. गरम असताना मोदक चाळणीमधून काढून घ्यायचा. थंड होईपर्यंत ठेवला तर खालचा जे तळाचा भाग आहे तो चाळणीला चिटकून राहतो. तरी बघा मी तुम्हाला आतमधून एक मोदक तोडून सुद्धा दाखवते की किती रसरशीत आपले मोदक तयार झालेत. आणि वरचं आवरण सुद्धा छान असं पातळ आहे, त्यामुळे पटकन मोदक वाफवला जातो. अजिबात याच्या खाताना पिठाळ असं लागत नाही. तर याच्यामध्ये मस्त अशी साजूक तुपाची धार घालायची आणि आपला एकदम मऊ लुसलुशीत वातूड न होणारा गव्हाच्या पिठाचा उकडीचा मोदक तयार झालाय. तुम्ही सुद्धा बाप्पाच्या आवडीचा हा मोदक अगदी सोप्या पद्धतीने नक्की बनवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.